अरे अजून कसा झोपलाय हा? सोहम, ए सोहम, उठतोयस का? चल उठ बरं, सकाळ झाली. अरे एवढा वेळ नाही झोपत हा कधी? सोहम, काय रे, तुला ताप आलाय? अंग गरम आहे तुझं सोहम. हो जरा कणकण वाटते. अरे बापरे, तू तू जरा उठून बसतोस का? बस सावकाश. अंग दुखतंय शुभ्रा. बस मी थर्मामीटर आणते, थांब हा. आपण थर्मामीटर लावूया म्हणजे आपल्याला कळेल. हे घे बरं. लावतोस का तुझ्या हाताने? कसं रे, कसा ताप आला तुला? आई आई वहिनी, ड्रिंक वाटर फील बेटर. वन से ठीक है भाई. फीलिंग बेटर. असावरी आता अन्नपूर्णा कसं परिपूर्ण वाटतंय की नाही? एक मिनिट. आता अहो आलो आलो लगेच आलो. छान आहे फोटो. असावरी अहो बॉस मस्त एकदम झकास. काय आहे? मी अन्नपूर्णा असा लिहिलेला वेस्ट कोट माझ्यासाठी शिवून घेतलाय. आता आपल्या अन्नपूर्णाचं स्टँडर्ड आपल्याला वाढवायला हवं. काय आपलं अन्नपूर्णा आता हळूहळू मोठं होतंय ना. सत्य आहे. अहो शिंकलं की सत्य म्हणतात. मला उचकी लागलीये ना. हो का? अच्छा अच्छा, म्हणजे मी वेस्टकोट घालून हँडसम दिसतोय म्हणून तू उचकलीयस का? अच्छा, म्हणजे ते उचकलीस. तिला आता कळलं. बॉस, मी काय म्हणतोय, आपल्याला अजून एक काउंटर करावं लागेल. म्हणजे तिकडे तुम्ही बॉस म्हणून बसाल. बॉस नाही, वेटर वेटर. वेटर. येस, मी आजपासून अन्नपूर्णाचा वेटर म्हणून काम करणार. वेटर, माझी ड्युटी सुरू झाली. आलोच. येस, काय येणार? थालीपीठ. थालीपीठ आणि ओके. टेबल नंबर 5 ला 2 थालीपीठ. हो, पटकन बनवते मी. अरे अगं असावरी, तुला चांगलीच उचकी लागली आहे. कोणतरी जबरदस्त आठवण काढताय तुझी. वहिनी, जी माणसं आपली आठवण काढतात ना, त्यांची नावं घेतली ना उसकी अशी बंद होती. घ्या बरं नावं, म्हणजे कळेल तरी कोण आठवण काढते ते. अरे बाप, मग असावरीची प्रेमाची माणसं म्हणजे विचारायलाच नको. नावं घेत बसली ना अख्खा दिवस लागेल. वहिनी, स्टार्ट टेकिंग नेम्स. सून तर नुकतीच भेटून गेलीये. मग बाबा काढत असतील बहुतेक आठवण. पण नुसतं बाबा कसं म्हणणार? हा, दत्तात्रय बंडोपंत कुलकर्णी.
कॅन्सल. सुलभा काकू. हा. रत्नागिरीची छबू आत्या. कॅन्सल. नागपूरची आत्या. ते पण कॅन्सल. बापरे सोहम, बऱ्यापैकी ताप आहे रे तुला. 101 ताप आहे. थांब जरा, मी डॉक्टरांशी बोलते, त्यांना फोन करूया आणि विचारूया. हॅलो डॉक्टर, मी शुभ्रा सोहम कुलकर्णी बोलतेय. हो बरी आहे. पण ना सोहमला जरा बरं नाही वाटत आहे. त्याच्या ना अंगात ताप आहे 101. हो, थोडी कणकण सुद्धा वाटतेय. नाही बरोबर आहे, आत्ताच्या परिस्थितीत तर जास्तच काळजी घ्यायला हवी तापाची. नाही त्याला बाहेर तर नाही जाऊ देणार आहे, पण मी घरात सुद्धा सगळी पथ्य सांभाळीन. काय देऊ त्याला खायला, काय करू? बरं हो अगदी साधं जेवण, मऊ आहार. चालेल, मग तुम्ही मला प्रिस्क्रिप्शन मेसेज कराल का डॉक्टर? मी लगेच औषधं घेऊन येते. हो चालेल. थँक्यू सो मच. ए सोहम, तुझ्यासाठी मी काहीतरी खायला घेऊन येऊ का? नाही नको. हो पण निदान सूप तरी घेतोस का? नको यार शुभ्रा काही मला. अरे पण असं उपाशी पोटी तू औषधं कशी घेशील? काहीतरी पोटात जायला हवं ना. बरं एक काम करू का, मी छान मऊ भात तूप घालून लोणच्या बरोबर देऊ तुला, अगदी आई करतात तसा. ओके ठीक आहे. तुला झोपायचंय का? झोप मग. नाही खावंसं वाटत आहे ना, नको खाऊस. तुला भूक लागली की सांग, मी देईन. नको सांगूस यार मला, मी वाटेल ते करेन. बर तू काय होतंय सोहम, इतकी काय चिडचिड होतेय? शहाणं ग ते बाळ. काय झालंय सांग बरं मला, काय होतंय? बघू बरं चेहरा, बघू मला काय होतंय. माहित नाही यार शुभ्रा, खूप अस्वस्थ वाटतंय मला. आता झोप शांत. आसावरी 2 प्लेट घावणे. हो का? तुम्ही जरा बघा, मी आलेच. आसावरी 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 आसावरी
असावरी थोडं मीठ कमी आहे. मिठाचा डबा कुठे? हा घ्या. तुम्ही हाडाचे शेफ आहात, तुमचं प्रमाण चुकूच शकत नाही. घाला ना. चव घेऊन बघ. तुमच्या हाताची चव उतरली त्यात, त्यामुळे मस्त झालीये. वहिनी 2 प्लेट घालून द्या. हो हो थांब. तू घेऊन जा, मी दुसरी आणतो. काय वहिनी अजून उचकी थांबली नाही का? असं वहिनी 2 मिनिटं श्वास रोखून धरा, जाईल उचके. हा चा गुड. थांबली हा. अरे बापरे. छे बाई, हा पण उपाय नाही लागू पडला. तू एक काम कर, तू साखर खाऊन बघ, साखरेन थांबते. हो का? साखरेचा डबा कुठे गेला? वहिनी अजून उसकी नॉट थांबी. लुकअप लुकअप वर वर छताकडे बघा. हा असं 5 मिनिट असं बघा, लगेच उसकी थांबेल. हा हा हो. थांबली. काय करू, थांबतच नाहीये उचकी. कोण आठवण काढते एवढी माझी? सोहम. काय करतेस यार शुभ्रा? हे असं नाही करत, त्यात निलगिरीचं तेल घालतात. निलगिरीचं तेल? अरे बापरे, मला नव्हतं माहित रे. हो, आई नेहमी. मला माहित नाही, मला निलगिरीचं तेल हवंय, मला त्यानेच बरं हो वाटतं. हो हो, तू डोकं शांत ठेव, थोडं थंड ठेव. कुठून हवं निलगिरीचं तेल? घरात कुठे ठेवले तेही माहित नाही. मी शोधते ना, थांब. शुभ्रा, निलगिरीचं तेल कुठे आहे माहित नाही का तुला? कधीपासून राहतेस तू या घरात? आईकडून काहीच शिकली नाहीयेस तू. सोहम नको, अरे इतकी धावपळ करू. सोहम काय करतोय? बरं नाहीये रे, ताप आहे अंगात तुझ्या. सोहम मला निलगिरीचं तेल हवंय, तोपर्यंत नाही बरं वाटणार मला. नको इतका त्रास करून घेऊ. तू रूम मध्ये जाऊन आराम कर, मी शोधते. सोहम ऐकतोयस का? ऐक ना जरा, थांब बरं. सोहम थांब. काही निलगिरीचं तेल वगैरे शोधत नाहीयेस तू, आई शोधतोयस या घरात. आणि ती या घरात नाहीये, कळतंय का तुला?
मला आईची खूप आठवण येते ग. खूप मिस करतोय मी तिला. मला माहिती आहे, खूप दिवस मनात साठवून ठेवलेस ना हे. कदाचित त्याच्यामुळेच तापही आलाय. सो मग एक काम कर बरं, तू तू बोल, तू सगळं बोल, मोकळा हो, बघ बरं वाटेल तुला. कसं बोलू ग शुभ्रा मी? अगं तिला इतका त्रास दिलाय ना की मला स्वतःचीच लाज वाटते. हे सोहम, बोल. तू ना बरोबर होती शुभ्रा. इतके दिवस मी स्वतःला फसवत होतो. मला वाटलं होतं भरपूर पैसा मिळाला, प्रॉपर्टी मिळाली ना की मी खुश राहीन, मी आनंदात राहीन. पण असं नाहीये ग. जेव्हा आई या घरातून गेली आहे ना तेव्हापासून मी खूप मिस करतोय ग तिला. एकटा पडलोय मी. आय नो तू आहेस, पण आईची जागा कुणीच भरून काढू शकत नाही. हं? आईचं प्रेम नाही मोजता येत सोहम. तिच्या ना सगळ्या गोष्टींमध्ये प्रेम असतं. रागवली तरी प्रेम, आणि घास भरवला तरी प्रेम. हो ना? त्या दिवशी ना तिच्या हातचे गारगे खाल्ले ना मला खूप बरं वाटलं शुभ्रा. मला असं वाटलं तिने मला परत आग्रहाने येऊन भरवावं, माझी काळजी करावी, मला प्रेमाने एकदा बबड्या म्हणावं, माझ्या डोक्यावरून हात फिरवावा. ती या घरात असताना ना मला तिची किंमत नव्हती ग. पण जेव्हापासून ती गेली आहे ना मला तिची किंमत कळली आहे का शुभ्रा. तिने तिला खूप त्रास दिलाय, मला आता सहन नाही होत आहे. मला कळत नाहीये मी काय करू. मला खूप पश्चाताप होतोय का शुभ्रा, सगळ्याचा पश्चाताप होतोय. मी ना खूप ग्रँटेड घेतलं आईला. म्हणजे मला असं वाटायचं आई आहे ना, माझीच आई आहे, ती इथेच असणार आहे, ती कुठे जाणार आहे. पण आज ती नाहीये ग. आणि मला खूप आठवण येते तिची. तो कर ना काहीतरी, मला कळत नाहीये मी काय करू ते. तुला बरं वाटतंय ना बोलून? मोकळं वाटतंय ना खूप? मला तुझ्यापेक्षा जास्त मोकळं वाटतंय हे सगळं ऐकून. खरंच. मी इतके मोकळेपणाने आईशी बोलू शकेन ना हो. की आता आमच्यात कायमचा दुरावा आलाय. वेडा आहेस का? तू कर ना काहीतरी, मला सगळं पूर्वीसारखं हवंय का शुभ्रा. माझी काळजी करायला हवी, तू बघ ना, कर ना काहीतरी. मला खूप आठवण येते आईची. आई